नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत। आज वार आहे रविवार, पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आज, आणि आज माझा उपवास आहे। आता माझी सर्व कामं झालेली आहे आवरून, पण आज रविवार असल्यामुळे थोडं लेट झालेलं आहे सर्वच कामं। कारण आज रविवार असले की शांतताच असते, मुलांना पण सुट्टी असते, आणि मिस्टरांची तब्येत नाही बरोबर, ते गेलेले आहे दवाखान्यामध्ये। आणि माझं फराळाचं राहिलं आहे अजून, उपवास आहे तर थोडी साबुदाणा खिचडी बनवते म्हटलं। आणि देवपूजा सर्व झालेलं आहे माझं। आणि आमच्या शेजारी आता पौष महिन्यातली वारी आहे, तर तिथं सुद्धा जायचं आहे स्वयंपाकाला, भाकरी करायला। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता। तर चला मग, इथं बनवते मी आता साबुदाणा खिचडी, आणि मिरच्या पण तळते माझ्यासाठी। मला खूप अशा जास्त तळलेल्या मिरच्या आवडतात, आणि ह्या 2 सिमला मिरच्यामधूनच आहेत, त्या मला उसळसोबत खायला आवडतात म्हणून मी टाकलेल्या आहेत त्यासाठी। यामध्ये छान लागतं तसं उसळसोबत मिरच्या, आणि या तळलेल्या पण जास्त झालेल्या मिरच्या त्या पण खायला छान लागतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा। इथे माझी देवपूजासुद्धा झालेली आहे। आता खिचडी बनवायला चालू आहे। सध्या आलू टाकलेले आहेत, आणि थोडीशीच बनवते। साबुदाणा सुद्धा भिजू घातलेला आहे, सकाळीच घातलेला आहे साबुदाणा भिजू। आणि थोडासा म्हणजे मी दररोज रविवार आमचा शेगावला गेला होता, आणि शेगावलाच मी उपास सोडला होता 3 वाजता लागलेला होता आमचा नंबर। पण आता यावेळेस म्हटलं शेजारी वारी आहे तर तिथं जेवण करू, तर घरी मग थोडी साबुदाणा खिचडी बनवली। नाहीतर मग मी सकाळी जर जेवली तर मग काही बनवायचं काम नसतं, संध्याकाळी थोडंसं काहीतरी हलकं फुलकं खाल्लं की होऊन जाते। तर चला मग, साबुदाणा सकाळी छान भिजला, आणि शेंगदाणे 25 काढले मी याच्यामध्ये। आता होऊ देते चांगले, छान भाजले नाहीत म्हणून अगोदर द्यायचे। आणि थोडंसं मीठ टाकते। हा, मी साडी घातली का याला खूप इंटरेस्ट होते। कुठं चालली तू आज, सांग बरं? हां, भूर कोण्या गावला? हां, चंचल पाहू राहिली का? टाकलं साबुदाणा, मस्त छान हलवून घेते। माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे, मस्तपैकी आता हलवून घेते, आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। उसळ गेली का? हां, कुठे गेली? उसळ गेली की तनूला वासाच येते उसळचा। उसळ गेली की उसळचा वास येते, आणि तिला म्हटलं मोबाईल देत नाही, बघा कशी गेली राग। काय केलं मम्मीने, सांग मला पहिले। हे बघ, कॅमेरा चालू केला की डायरेक्ट मागत होते। काय झालं? काय झालं सांग, काय झालं? काय झालं? आज संडे आहे तर मैत्रिणी, काय झालं सांग मला पहिले। ऋतिकनं आंघोळ नाही केली आज, आरतीची तब्येत नाही बरोबर, आणि तनुबाई चंचल आली आज। या फराळाचं करायला झाली आपली साबुदाणा खिचडी। काय म्हणत जाऊ? उसळ म्हणत जाऊ का? आमच्या इकडे उसळ म्हणतात म्हणून म्हणते ते उसळ म्हणायचं आहे। आणि मिरच्या मी त्यातच तळल्या, तर मला आवडतात अशा मिरच्या तळलेल्या। तर या मग, आता 1:30 वाजलेला आहे, या मग मस्तपैकी फराळाचं करायला। काय ग तनू, चावत जाऊ का? काय चावत जाऊ? इथे चालली मी आता भाकरी करायला, घरचंच चालवलं सामान। आणि इथं मस्त रांगोळी काढलेली आहे जय मल्हारची। तर चालू होती इथं बायाच्या भाकरी, छान भाकरी बनवतात बाया। आणि तिथं वरती भाजी चालू आहे मोठ्या गंजामध्ये, आणि आता मी पण बसणार आहे इथं भाकरी करायला। शेजारी चूल आहे, तिथंच बनवणार मी भाकरी। आणि इथं पाणी ठेवलेलं आहे उन्हाने, आणि वरती भाजी सगळं छान झालेलं आहे चुलीवरती भाकरी। आता आटोक्यात आलेलं आहे, ते छान आलेलं आहे गुलाबाला, पण थोडंसं पतलं आलेलं आहे। तरी घेऊ आपण आता मंदिरात जायसाठी। फुलं तोडले मी, पण आता नंतर जाणार आहे जेवायसाठी। इथं पंगत बसते आता,
तर वारीची. तर तिथं पहिले आम्ही जेवण करायला जाणार आणि जेवण करून आल्यानंतर मग मंदिरात जाणार दर्शनाला, कारण आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते. तर पहिले तर दर्शनाला जाऊ. आज रविवार आहे, तसा पण माझा उपवास असतो. तर चला मग मिरच्याची भाजी आणि भाकरीचा आनंद घ्या. बाय. ड्रेस काऊन बदलला? हां हां काय झालं ड्रेसली? जुना होता का नवीन होता? कोण केला ओला? इथं अशी मांडलेली आहे खंडोबाच्या वारीची पूजा. मस्त मांडलेली आहे, छान. आता आणि ही आमच्या गावाची रेल्वे पटरी आहे आणि इथं जवळच आहे, आमच्या गावाजवळून दिसते. इकडे जाते ते हैदराबादला, नांदेड इथूनच जाते, आमच्या गावातूनच ट्रेन. आणि इथे बाहेर बसलेले जेवण करायला. या मग तुम्ही पण जेवायला. छान झालेले आहे स्वयंपाक. पाय बैल मोठ्या भाकरी खाते आता. झुंबर बघा किती छान आहे, देवाचं नवस आहे. आणि स्थापना झालेली आहे आता मूर्तीची. याच महिन्यात झालेली आहे पूजा. तर ही माझी फ्रेंड आहे, माझ्यासोबत आलेली दर्शनासाठी. इथं गेलेलो आम्ही जागेश्वर महाराजच्या मंदिरात. इथं पण दर्शन घेतलं आणि यांनासुद्धा जायचं होतं घरी तिथं अकोल्याला. तर इथं पटापट आम्ही दर्शन घेतलं आणि घरी गेलो. तर आतमध्ये बघा पिंड किती छान आहे महादेवाची, जागेश्वर महाराजांची. मंदिरात आलं की एकदम शांत वाटतं. तर आम्ही दर्शनाहून घरी आल्यानंतर मी अर्धा किलो तीळ भाजले आणि गूळ खिसून घेतला. आणि छान तीळ भाजून आणि गूळ खिसून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले आहे लाडू बनवण्यासाठी. कारण उद्याची भोगी आहे, तर आजच बनवावे लागतात लाडू. तर मी फक्त अर्धा किलोचे बनवत आहे, कारण उद्या कांडू येत नाही म्हणून. भोगी असल्यास आमच्याकडे असं म्हणतात की उद्या जसं तीळ कांडू येत नाहीत. आणि उद्या मी तीळपट्टी बनवणार आहे, म्हणून मी अर्धाच किलोचे लाडू बनवलेले आहे. तर तुमच्याकडे पण बनवतात का असे लाडू? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या विदर्भात असेच लाडू बनवतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.